17 ऑगस्ट दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 17वा श्रद्धादी निरूपण योग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरू ज्ञानेश्वरांसी. ओबी क्रमांक 61 पासून पुढे. सत्वाचेनी अंग लगे ते श्रद्धा मोक्ष फळारिगे. तव रजतम ओगे का पाराती. मोडोनी सत्वाची त्राये रजोगुण आकाश जाये. तेव्हा तेची श्रद्धा होये कर्म केरसुनी. मग तमाची ओठी आगी तेव्हा तेची श्रद्धा भंगी. हो लागे भोगा लागी भलतेया. सत्वानुरूपा सर्वस्व श्रद्धा भवती भारत. श्रद्धामयो यम पुरुषो यो यत् श्रद्ध स एव स. एवं सत्वरजतमा वेगळी श्रद्धा सुवर्मा. नाही गा जीवग्रामा माझिया. म्हणून श्रद्धा स्वाभाविक ऐसे त्रिगुणात्मक रजतमा सात्विक भेदी. जैसे जीवनीची उदक परी विशी होय मारक. का मिर्या माझी तीक उशी गोड. तैसा बहु वसे तमे जो सदाची होय निमे. तेत श्रद्धा परिणमे तेची होनी. मग काजळा आणि मसी न दिसे विवंचना जैसी. तेवी श्रद्धा तामसी सिनी नाही. दैसीच राजसी जीवी रजोमय जाणावी. सात्विकी आघवी सत्वाचीच. ऐसे निहा सकळू जगडंबरू निखिळू. श्रद्धेचाची केवळू ओतला असे. परी गुणत्रय वशे त्रिविधपणाचे लासे. श्रद्धे जे उठिले असे ते ओळखतू. तरी जानिजे झाड फुले का मानस जानिजे बोले. भोगे जानिजे केले पूर्वजन्मीचे. तैसी जिही चिन्नी श्रद्धेची रूपे तिनी. देखी जते ते वाणी अवधारी पा. यजन्ते सात्विका देवान् शरशरांसी राजसा. प्रेतान भूतगणाशन्य यजन्ते तामसा जना. तरी सात्विक श्रद्धा जयाचा होय बांधा. तया बहुत करुणी मेधा स्वर्गी आती. ते विद्या जात पडती यज्ञक्रिये निवडती. किंबहुना पडती देवलोकी. आणि श्रद्धा राजसा घडले जे वीरेशा. ते भजती राक्षसा खेचराहन. श्रद्धा जे का तामसी ते मी सांगेन तुझ पासी. जे का केवळ पापराशी अतिकर्कशी निर्दयत्वे. जीववधे साधुनी बळी भूत प्रेत कुळे मैळी. स्मशानी संध्याकाळी पूजिती जे. ते तमोगुणांचे सार काढून निर्मिले नर. जाण तामसीचे घर श्रद्धेचे ते. ऐसी इही ती लिंगी त्रिविध श्रद्धा जगी. पेहे या लागी सांगतो असे. जे हे सात्विक श्रद्धा जतन करावी प्रबुद्धा. एरी दोन्ही विरुद्धा सांडाविया. हे सात्विक मती जया निर्वाहती होय धनंजया. बागुल नोहे तया कैवल्य ते. तो न पडो का ब्रह्मसूत्र ना लोढो सर्वशास्त्र. सिद्धांत न होत स्वतंत्र तयाच्या हाती. परी स्मृती स्मृतीचे अर्थ जे आपण होऊन मूर्त. अनुष्ठानी जगा देत वडील जे हे. तयांची आचरती पाऊले पावनी सात्विकी श्रद्धा चाले. तो तैची फळ ठेविले ऐसे लाहे. पै एक दीपू लावी सायासे आणिक तेथे लावू बैसे. तरी तो काय प्रकाशे वंचिजे गा. का एके मूल अपार वेचुनी केले धवळार. तो सुरवाडू वस्तीकरण भोगी काही. हे असो जो तळे करी ते तयाचीच तृषाहरी. की सुवारासीच अन्न घरी येरा नोहे. बहुत काय बोलो पैगा एका गौतमासीची गंगा. एरा समजता काय जगा ओहोळ आली. म्हणून आपुली या परी शास्त्र अनुष्ठिती कुसरी. जाणे तया ते श्रद्धाळू जोवरी तो मूर्खो चितरे. सत्वाच्या आधारावर ती श्रद्धा मोक्ष फलाचा मार्ग धरते. पण त्यावेळी रज व तम हे स्वस्थ कसे बसणार असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात. सत्वगुणांचे रक्षण मोडून जेव्हा रजोगुण उंच जातो तेव्हा तीच श्रद्धा कर्ममार्गाला लावते. नंतर तमोगुणांची आग भडकली की तीच श्रद्धा भंग पावून वाटेल ते भोग भोगण्यास प्रवृत्त होते. अशा प्रकारे अर्जुना या जगाच्या जीवाच्या वाट्याला आलेले श्रद्धेचे स्वरूप या 3 गुणांपैकी कोणत्या तरी एका गुणासारखे असते.
त्या वाचून केवळ श्रद्धा अशी असतच नाही. म्हणून श्रद्धा स्वभावताच सत्व, रजत किंवा तम या 3 गुणांपैकी कोणत्या तरी एका गुणभेदाची असते. जसे पाणी हे जीवन खरे, पण तेच विषयुक्त झाले तर मारक होते, मिऱ्यात तिखट व उसात गोड होते, त्याप्रमाणे त्याचे मन नित्य तमोगुणाने ग्रासलेले असते. त्याच्या ठिकाणी श्रद्धाही तशीच परिणाम पाहून तमोगुणरूपच असते. मग काजळ आणि शाई यांच्या जसा भेदाभेद करता येत नाही, तसा तो तमोगुणी मनुष्य व त्याची तामसी श्रद्धा यात भेद नसतो. त्याचप्रमाणे राजस स्वभावाच्या प्राण्यांच्या ठिकाणची श्रद्धा राजस व सात्विक पुरुषाच्या अंगची श्रद्धा सात्विकी असते. याप्रमाणे या सर्व जगतरूपी पसारा केवळ श्रद्धेचाच ओतलेला आहे. परंतु गुणत्रयवश असणाऱ्या या श्रद्धेवर 3 गुणांचे भिन्न भिन्न चिन्ह उठलेले तुला ओळखता येतील. कारण झाड हे त्याच्या फुलावरून, मन हे त्याच्याद्वारा होणाऱ्या बोलण्यावरून व पूर्व कर्म कसे होते ते या जन्मातील सुखदुःखाच्या भोगावरून ओळखता येते. त्याप्रमाणे ज्या ज्या लक्षणांनी श्रद्धेची 3 रूपे समजली जातात, तो प्रकार एक. तर ज्याचे अंतःकरण सात्विक श्रद्धेने युक्त असते, त्याच्या बुद्धीचा ओढा बहुत करून स्वर्गाती प्राप्तीकडे असतो. ते सर्व विद्या शिकतात, यज्ञक्रियेविषयीची चर्चा करतात, आपण कोणता यज्ञ करावा ते ठरवितात, किंबहुना ते देवलोकी जातात. आणि अर्जुना, ज्यांच्या राजस श्रद्धेचा पकडा आहे ते राक्षस पिशाचांना भगतात. आणि तामस श्रद्धेचे जे लोक, त्यांचे लक्षण तुला सांगायचे तर ते केवळ पापाची राशी, कठोर व निर्गुण असतात. ते प्राण्यांचा वध करून बळी देतात आणि संध्याकाळी स्मशानात भूतप्रेताती अमंगल देवतांची पूजा करतात. असे तमोगुणांचा अर्क काढून निर्माण केले पुरुष म्हणजे तामस श्रद्धेचे माहेरघरच होय. अशा या 3 श्रद्धांची 3 चिन्हे या जगात दिसून येतात. पण तुला हे अशा करता सांगत आहे की त्यातील जी सात्विक श्रद्धा तिचे जतन करून इतर त्याविरुद्ध असलेल्या श्रद्धांचा तू त्याग करावा. अर्जुना, ज्याला अशा सात्विक बुद्धीचे संरक्षण किंवा आधार आहे, त्याला ते कैवल्यपद म्हणजे बागुलबुवा म्हणजेच कठीण नव्हे. तो वेद ब्रह्मसूत्रादी शिको न शिको, शास्त्रचर्चा न करो किंवा त्याला शास्त्र सिद्धांत हस्तगत झालेले नसोत, परंतु ते श्रेष्ठ विद्वान स्मृतीच्या अर्थाची जणू मूर्तीच बनून ते त्यांच्या अनुष्ठानाचा जगाला कित्ताच घालून देतात. त्यांच्या आचरणाच्या पावलावर पाऊल ठेवून जो सात्विक श्रद्धावान चालतो, त्याला त्यांना जे फळ मिळते तेच फल प्राप्त होते. हे पहा, एकाने सर्व साहित्य गोळा करून मोठ्या प्रयत्नाने दिवा लावला व तिथे दुसरा आयता येऊन बसला तर प्रकाश काय त्याला वंचित ठेवील? किंवा एखाद्याने पुष्कळ द्रव्य खर्च करून घर बांधले आणि कोणी वाटसरू तेथे वस्तीला आला तर त्याला त्या घरातील सुखसोयींचा काय भोग घडत नाही? हे असो, जो तलाव बांधेल त्याचीच ताण तो तलाव भागवेल काय? किंवा घरात शिजलेले अन्न एका स्वयंपाक करणारा पुरतेच असते काय? ते इतरांसाठी नसते काय? फार काय सांगावे, गौतमांनी दीर्घ प्रयत्न करून आणलेली गंगा काय त्यांनाच तेवढी ती गंगा आणि इतर जगाला ती ओहळ आहे काय? म्हणून स्वतःसाठी जे दक्षता व कौशल्याने शास्त्राचे अनुष्ठान करतात, त्यांचे जो श्रद्धाळू अनुकरण करतो तो मूर्ख असला तरी तरुण जातो, असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.